प्राप्त होईल. जो आपला भोग असेल, जो योग असेल त्याला आपण आनंदाने स्वीकारायचं, पण त्याचा दोष परमेश्वराला द्यायचा नाही. हा महत्वाचा भाग आहे. जर 5 वर्षाचं बालक हे म्हणू शकतं इच्छिणाऱ्या भगवंताची जी कृपा आहे असं समजून मी पुढे चालायला लागलो, तर आपल्यासारख्या सुज्ञ लोकांनी, अभ्यासू लोकांनी काय समजायला पाहिजे. आपण जरा काही झालं की देवाला दोष देतो. आमचं झालं, जरा आजारी पडलो देवाला दोष, मुलाला काय झालं देवाला दोष, काही पैशाची आवक कमी झाली देवाला दोष, कोरोना आला देवाला दोष. तर या बालकाचं वाक्य जे आहे ना ते आयुष्यभर लक्षात ठेवा. परमेश्वर हा सगळ्यांचं कल्याण करायला बसलेला आहे. मग परमेश्वराची, भगवंताची, परमेश्वराची आपल्याकडनं काय अपेक्षा आहे? आपण फक्त चांगलं वागायचं. चांगलं वागायचा हा धर्म आपण स्वीकारायचा. मग चांगलं वागणं हे आपल्या हातात आहे. चांगलं वागणं हे आपल्या हातात आहे, बरं का पाटील बाई? चांगलं वागणं हे आपल्या हातात आहे. आपण काय करायचं, कुठल्या कामाला जायचं, काय करायचं हे आपण ठरवू शकतो. पण जर आपला पाय घसरला, वाईट वागायला लागलो तर सगळं वाईटच आहे. चांगला वागलं ते चांगली माणसं तुम्हाला भेटतील, वाईट रस्त्यात गेले तर ते तसलीच माणसं भेटतील. मग कुठं जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. तिथं परमेश्वर काही तुम्हाला सांगत नाही तुम्ही इकडं जा तिकडं जा. आपल्या हातात आहे. आपल्या देवाने बुद्धी दिलेली आहे. परमेश्वर आपल्या बाल्यावस्थेत आपल्याला सांभाळतो, किंवा आपले बुद्धी परिपक्व होईपर्यंत सांभाळतो, किंवा आपल्याला ज्ञान प्राप्त होईपर्यंत परमेश्वर आपल्याला सांभाळतो. साधं उदाहरण आहे की घरात लहान मुलगा असतं, बाळ असतं लहान, ते आधी पालथं पडतं, मग रांगायला लागतं, मग चालायला लागतं. मग आपण तो पडू नये म्हणून काळजी घेतो. मग तो भिंतीत धरून चालतो, मग तुमच्या हाताला धरून चालतो. पण जर तो सुट्टा चालायला लागला तर तुम्ही त्याच्या हाताला धरून चालवता का? त्याला नाही चालवत. तसं परमेश्वर आपल्याला तेवढ्यापुरतं सांभाळतो. जोपर्यंत तुम्ही सज्ञान होत नाही, जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जरूर सांभाळतो. पण त्याच्यानंतर जबाबदारी आपली. मी काय करते जबाबदारी माझी आहे, तुम्ही काय करायचं तुमची जबाबदारी. युअर सेल्फ दिस इज ए मोस्ट इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी. व्हाय? खूप वाटत धन्य म्हणतो, चांगली गोष्ट आहे. स्वामीने अशीच बुद्धी तुम्हाला द्यावी मठात नाही याची. आमची जागा रिकामी राहील, जरा आणखीन जे खरे भक्तिमान आहेत ते येतील असं म्हणायची वेळ येते. पण असं मी बोलत नाही. पण मला त्याचं सुखही नाही, दुःखही नाही. जो आया उसका भी भला, नहीं आया उसका भी भला. कारण स्वामींनी, भगवंतांनी, वासुदेवांनी, नारायणांनी आपल्याला काय सांगितलंय की मी म्हणजे काळच आहे. काळ हा वेगळा नेहमीच काळ आहे. पण ज्यावेळेस मी काळ या नात्याने ॲडमिनिस्ट्रेशन करतो त्यावेळेस माझी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तर मी आय एम ए ॲडमिनिस्ट्रेटर. त्यावेळी मी कोणाचाही मित्र नाही, माझा कोणी सगा नाही, माझा कोणी सोयरा नाही. काय म्हणतो भगवंत? हाच नारायण काय म्हणतो? माझा कोणी सगा नाही, माझा कोणी सोयरा नाही, माझा कोणी मित्र नाही, माझा कोणी शत्रूही नाही. पण मी काळ असल्यावर माझी जबाबदारी मी निभावतो. म्हणजे आपण जर पाप केलं तर आपल्याला भोगावं लागतं, पुण्य केलं तर आपल्याला चांगली माणसं भेटतात, आपल्या जीवनाचं कल्याण होतं. जीवनाचं कल्याण होतं याचा अर्थ जीवाचा उद्धार होण्यासाठी जे काही लागतं ते होतं. तुम्ही म्हणा जीवाचं कल्याण होतं म्हणजे भरपूर पैसा, 2-5 बंगले, करोड रुपये बँकेत, करोड रुपये घरात, याला कल्याण म्हणत नाही. अशी माणसं पण आहेत जी कोट्याधीश आहेत. मी नावं घेत नाहीत, आपल्या मठात रोज येणारी आहेत, कोट्याधीश आहेत. म्हणजे त्या पैशाचा विनियोग काय करायचा हे त्यांना कळत नाही, अशी माणसं आहेत. पण ती दुःखाने घेरलेली आहे. त्या संपत्तीचा त्यांच्या सुखासाठी उपयोग आहे का? नाही. मग आपल्या इथे सुरेश जाधव नावाचा माणूस कामाला आहे, म्हणजे वडारी आहे. तो कुठल्या समाजाचा आहे तो भाग सोडून द्या, पण वडारी समाजाचा आहे. आता तुम्ही विचार करा, वडारवाडीमधल्या लोकांची आणि स्वामींचा काय संबंध आहे? आम्ही चांगल्या पेठांमध्ये, चांगल्या शहरांमध्ये, चांगल्या सोसायटीमध्ये, चांगल्या लोकॅलिटीमध्ये राहतो. कोणी सदाशिवपेठेत असेल, कोणी नारायणपेठेत असेल, कोणी चळवळपेठेत असेल, कोणी मंगळवार सोमवार पेठेत असेल. हा सगळा मंदिरांचा भाग आहे. चांगल्या भागात राहणारी आपण माणसं आहोत. शेजारी पाजारी चांगले आहेत, चांगली कुटुंबवस्थल माणसं आहेत. असं असताना आपल्या इथं चुका घडतात.
हा माणूस जर वडार वाढीत राहत असेल तर तो कसा असेल, पण तो स्वामीचा भक्त आहे. मला आश्चर्य वाटलं, तो स्वामींना आल्यावर साष्टांग दंडवत घातल्याशिवाय पाणी सुद्धा पित नाही. इथं आल्यावर दंडवत घालतो, त्या स्वतःच भूती प्रदर्शना करतो, तीर्थ घेतो, मग त्याच्या कामाला सुरुवात होतो. तर कुठल्या समाजाचा माणूस आहे हा भाग नाही. त्याला मराठी वाचता येत नाही, मला वाटतं कन्नड वगैरे येत असेल, किंवा मला वाटतं कन्नड पण येत नाही, तमिळ का तेलुगू काहीतरी भाषा येते त्याला, कन्नड येत नाही त्याला. कारण आमच्या एका बाईलाच कन्नड येतं, कामवाली बाईला, तर ती म्हणजे हा कन्नड बोलत नाही, ते मे बी माझ्या लक्षात नाही, तमिळ तेलुगू वगैरे तो बोलतो. तर त्याच्यामुळं तो पोथी वाचू शकत नाही. त्याची मुलगी पोथी वाचते, मुलगी अस्खलित मराठी बोलते, ती स्वामी बघते. तर स्वामी कुठं नाही. मग त्याला काय मी निमंत्रण पाठवायला गेलो की तू बाबा काही करून मठात ये, तर स्वामी गेले. बुद्धी ही आपल्याला दिलेली आहे, ज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आपण काय करायचं त्या वेळेचा उपयोग हे आपण ठरवायचं. आपण किती सच्शील वागलं पाहिजे, आपण किती प्रामाणिक वागलं पाहिजे, आपण काय काम केलं पाहिजे. आपण आता असं बोलायची इच्छा नसते, पण ज्या काही गोष्टी सत्य त्या बोलणं क्रमप्राप्त असतं. की माझं तर नेहमी म्हणणं असतं, मी माझ्या काही पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, परमेश्वर म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन नाही. म्हणजे भला मोठा मठ आहे किंवा भली मोठी मंदिरं आहेत, याचा अर्थ दिस इज नॉट अ वे टू सोर्स ऑफ इन्कम. हा भक्तिभावाचा प्रश्न आहे. मठ, मंदिर, मशीद, चर्च हे कसं चालवायचं ते बघायला परमेश्वर खंबीर आहे. एकदा काही लोक माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने मोठी असलेली भर दुपारी नैवेद्य दाखवायच्या वेळेस आलेली होती. कारण 1:30 सुमार असेल, आणि त्यावेळेस ती लोक आली. मला त्यांनी अनेक गोष्टी विचारल्या, सांगितल्या, असं करा, तसं करा, तसं करा, आणि आपल्या सगळ्या ऐकून घेतल्या. मग त्यांनी आणखीन प्रश्न केले की हे तुम्ही करता का, मग हे करायला पाहिजे, असं काय विचारलं. ते सगळं ऐकून घेतलं, कारण नैवेद्याची वेळ होती. आम्ही काही त्यांना उत्तर दिलं नाही, कारण म्हणलं स्वामींना पण शांत नैवेद्याची वेळ शांत बसू दे, असा सगळा भाग झाला. आणि पुन्हा त्यांनी एक सूचना करायला गेले ते, पण स्वामी पाठीमागून मला म्हणाले इथला सर्व कारभार मी पाहतो. आता इथला कारभार सगळा जर स्वामी पाहत असले तर मी त्यात इंटरफेअर करायचं काहीच काम नाही. मग इथला कसं चालावं, काय चालावं, कोण यावं, कोण जावे, सगळं स्वामी ठरवतील. मी कशाची चिंता करायला पाहिजे. तर इथला सगळा कारभार स्वामी चालवत असतात. एखादा दुर्दैव, आता आमच्या दादी पडल्या, आज त्याला 1.5 वर्ष झाला असेल, त्या मनात येऊ शकत नाही. नेमक्या मनु अग्रवाल, स्वाती खिवसारा, सचिन खिवसारा, मग धनंजय जरा लवकर यायला लागला, धनंजय माटे आपले इलेक्ट्रिशियन, अशी लोक नवीन जॉईन झाली. परत प्राची आणि गणेश आमचा बोधे ते जॉईन झाले, अवधूत नाटे आहेत. अशी सगळी मंडळी आपोआप येत गेली. मी कोणाला सांगायला गेलो नाही, कोणाला बोलवायला गेलो नाही, किंवा त्यांचा मला खूप जुना परिचय असं पण काही नव्हतं. पण हे स्वामी तत्काळ करतात. तर अशा या गोष्टी होत असतात. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की भगवंत परमेश्वर हा कल्याणकारी आहे, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या सत्पुरुषाच्या मुलाचं, 5 वर्षाच्या मुलाचं बोलणं आपण लक्षात ठेवायचं की ज्याची आई अचानक कालरूपी सर्प येऊन तिला चावला. या ठिकाणी व्यासकार थांबलेले आहेत, फुलस्टॉप आहे. काळरूपी सर्प येऊन चावला. काळरूपी म्हणजे काळाने घाव घातलेली, अशी म्हणजे काळाने त्याला नेलेलं आहे, ते आपण समजून घ्यायचं. व्यासाने पुढचा उल्लेख केलेला नाही. तर असा कालरूपी सर्प चावल्यामुळं तिला चावला, आणि हा मुलगा रडायला लागला, दुःखी झाला, आणि त्याने दुसऱ्या दिवशी पाटे घर सोडून तो निघून गेला, असा तो उल्लेख आहे. पण तो ज्यावेळेस त्या वृक्षाखाली बसला त्यावेळेस तो काय म्हणतो, भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताची ही कृपा आहे असं समजून मी पुढे निघालो. तर आपल्या आयुष्यात आपण असं समजायचं, आज आपल्यावर काही संकट आलं असेल, काही त्रास झाला असेल,
काही दुःखात असेल, काही सुखाचे दिवस असतील, काही आनंदाचे असतील, तिकडं लक्ष न देता आपण सतत आणि सातत्याने परमेश्वराचं, स्वामींचं, भगवंताचं, पांडुरंगाचं, विठ्ठलाचं स्मरण करत, नारायणाचं स्मरण करत त्याच्या आनंदात राहायचा प्रयत्न करायचा. आलेली जे काही वॉटर असेल किंवा राम गणेश गडकरी म्हणतात तसं चहाच्या प्याल्यातलं वादळ असेल, त्यांच्या त्या संशयप्रवाळात पुस्तकात लिहिलेलं आहे की चहाच्या प्याल्यातलं हे वादळ आयुष्यात असतं. त्यावेळेस राम गणेश गडकरांचं ते पुस्तक खूप गाजलं होतं, पण ते मला वाटतंय इसवी सन 19व्या ह्याच्यातलं असेल, 1910, 20, 30 असं काहीतरी असेल. खूप जुनी गोष्ट आहे, पण ते पुस्तक मी वाचलेलं आहे. किंवा बल्लाळांचं पुस्तक आहे, बल्लाळांचं पुस्तक आहे, राम गणेश गडकरांचं पुस्तक आहे. त्यात त्यांनी असंच म्हटलेलं आहे की छोट्याशा एखाद्या कपातला म्हणा, ह्याच्यातला म्हणा किंवा पेल्यातला म्हणा वादळ असतं, त्या वादळाला आपण खूप मोठे करतो आणि त्याचा इश्यू निर्माण करतो आणि उगाच आपण दुःखी होतो. असं न करता आपण स्वामींच्या सदैव आनंदात राहायचा प्रयत्न करायचा. तर असा हा ध्रुव, त्याला त्याची माता सगळं समजावून सांगते आणि तो परमेश्वराच्या शोधार्थ बाहेर निघालेला आहे, घर सोडून निघालेला आहे. केवढी लकी ही मुलं असतील बघा. दोघेही मगाशी सांगितलं ऋषींचा मुलगा आणि आज ह्या नारदमुनी सांगतात आता नारद उवाच आहे, हा त्या उत्तानपादाचा मुलगा. ही दोघे 5 वर्षाची आहेत, पण 5 वर्षाच्या वयात त्यांना परमेश्वराची आस निर्माण झाली. ते घरदार सोडून बाहेर पडलेले आहेत. नो अटॅचमेंट ही वृत्ती त्यांच्यात आलेली आहे. वैराग्य त्यांना त्या वयात आलेले आहे आणि ते घराबाहेर पडलेले आहेत. आणि दोघांनाही भगवंताची प्राप्ती झालेली आहे. तर असे हे घराबाहेर पडलेले जे ध्रुव आहेत, त्यांना नारद मुनींनी पण दर्शन देऊन त्याला उपदेश केलेला आहे की तू केवळ त्या नारायणाची सेवा कर, तुझ्या जीवाचं कल्याण होईल. त्याला विसरू नकोस, नारायणाचं सातत्याने स्मरण कर असं सांगितलेलं आहे. आणि असं झाल्यावर हा ध्रुव घराबाहेर पडलेला आहे. मग त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत. मैत्र उवाच त एवं स्तन्न मया उरुक्रमे वृतावनामः प्रेयुत्री वैष्टपं सतर्षिशापि ततो गुरुत्मतः मदवर्णं भृत्यदी दृक्षया गतः. मैत्र ऋषी असं म्हणाले की भगवंताने अशा प्रकारे आश्वासन दिलं, कारण या लहान बालक आहे ध्रुव आणि त्यांनी नैष्ठिक आचरण केलेलं आहे आणि ते करता करता त्यांनी श्वासावर नियंत्रण मिळवलेलं आहे. आणि श्वासावर नियंत्रण मिळाल्यावर त्यांनी प्राणायाम केलेला आहे. पण तो संपूर्ण विश्वाशी एकरूप झाला. संपूर्ण विश्वाशी तो एकरूप झाल्यामुळे आपण सर्वजण ब्रह्म्याचे अंश आहोत. जेवढे प्राणी या धर्तीवर असतील तेवढे सगळेजण आपण या ब्रह्म्याचे अंश आहोत. आणि आपण सगळेजण ब्रह्म्याचे अंश असल्यामुळे आपण सुद्धा कुठेतरी एकमेकांना जॉईंट आहोत. आणि अशा वेळेस ह्यांनी या वैश्विक अशा परमात्म्याचं आवाहन केलेलं आहे. त्याला नैष्ठिक हा शब्द व्यासांनी वापरलेला आहे. नैष्ठिकता त्याच्यात आल्यावर त्यांनी प्राणायाम केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेलेला आहे. संपूर्ण जे त्या लहान मुलाच्या तेवढी शक्ती असेल, संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेलेला आहे. आणि त्यामुळे देव सुद्धा घाबरले की अरे काय झालं. आणि देवाजवळ ज्या असं म्हणू नये मी, पण पटकन सांगायचं असतं मला, म्हणून पुढं जायचं असतं. त्या कनिष्ठ देवता आहेत, त्या सगळ्या कनिष्ठ देवतांचा सुद्धा श्वास रोखला गेलेला आहे. मुख्य देवता म्हणजे विराट पुरुष. त्या विराट पुरुषामुळे अनेक देवता निर्माण होतात. पण ज्यावेळेस परमेश्वराला या धर्तीवर अवतार घ्यायचा असतो, तो अवतार घेताना आपोआपच शरीर धर्म स्वीकारून अवतार घ्यावा लागतो. शरीर धर्म स्वीकारल्यावर इंद्रिय येतात आणि इंद्रिय आल्यावर इंद्रियांचे गुण येतात आणि इंद्रियांचे गुण आल्यावर ते विविध गुण असतात. इंद्रियांच्या विविध गुणांनी युक्त असा त्या परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. आणि ते अवतार घेतल्यामुळं
तोच एक विराट पुरुष हा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भासायला लागतो. वेगवेगळ्या रूपात भासायला लागतो म्हणजे कधी ते ज्ञानेश्वर माऊली असतात, कधी नामदेव असतात, कधी चांगदेव असतात, कधी मुक्ताबाई असतात, कधी गोंदवलेकर महाराज असतात, कधी रामदास स्वामी असतात, कधी अक्कलकोटकर स्वामी असतात. पण तो अवतार असतो. पण त्यांनी या धर्तीवर अवतार घेतल्यामुळे त्यांना इंद्रियादी सगळ्या गुणांचा स्वीकार करावा लागतो. इंद्रियादी गुणांचा स्वीकार करायला लागल्यावर त्यांना शरीर धर्म प्राप्त होतात. मग तेव्हा परमेश्वराला कसला आला ताप, परमेश्वर कुठं आजारी पडतो, परमेश्वराला कुठं सर्दी खोकला होतो, तर स्वामी समर्थांना सुद्धा ताप आलेला होता. स्वामी समर्थांना सुद्धा कॉलेराने ग्रस्त केलेलं होतं. अशा या गोष्टी आपोआप निर्माण होतात. आणि म्हणून तज्ज्ञांनी मागच्या वेळी हरिविजय सांगताना 2006-07च्या आसपास सांगितलं होतं आपल्याला की या धर्तीवर ज्या वेळेस परमेश्वर अवतार घेतो त्यावेळेस त्याला सृष्टीचे सगळे नियम लागू होतात. म्हणजे आपल्याला जशी पहाट झाली, सकाळ झाली, माध्यान्ह झाली, ऊन आहे, रात्र आहे, दिवस आहे, रात्र आहे, हे सगळं आपण पाहतो. तसं देवाला सुद्धा ते ॲप्लिकेबल होतं. आता देवाला या सृष्टीचा जो करता आहे त्याला या गोष्टीचं काहीच नसतं खरं पाहिलं तर. तो वैश्विक आहे, विश्वदेव आहे, तो विराट पुरुष आहे. परंतु त्यांनी अवतार घेतल्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टी लागू होतात. आणि म्हणून अवतार घेतल्यावर शरीर धर्म आला. शरीर धर्म आल्यावर जे इंद्रियाचे गुण आहेत ते त्याला ॲप्लिकेबल झाले. आणि ते ॲप्लिकेबल झाल्यावर त्या इंद्रियांच्या गुणांचं अधिष्ठान रूप असा त्याला अवतार घ्यावा लागतो. आणि तो घेतल्यामुळे सृष्टीचे नियम त्याला लागू होतात. आणि मग प्रभू रामचंद्रांना त्यांचं जसं ग्रहमान असेल त्यावेळेस वनवासात जावं लागलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना वयाच्या 6व्या वर्षी परवाच प्रज्ञांनी लोणंदच्या मठामध्ये आपल्या प्रवचन केलं. तर त्यावेळेस तिने सांगितलं की वयाच्या 6व्या वर्षी यमुना नदीतल्या या कालियामर्दनला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला जावं लागलं. 3व्या वर्षी वयाच्या 6व्या वर्षी. पण त्याची पत्रिका, त्याची कुंडली अशी होती की ज्यावेळेस यशोदा माता एका ज्योतिषाला बोलवते तर त्यावेळेस ते म्हणतात याची पत्रिका खूप वाईट आहे. कृष्णाची पत्रिका बघितल्यावर सांगितलं. म्हणजे याला लहानपणापासून दुःख आहे. पण ती नाराज होते. भगवान श्रीकृष्ण तिच्याकडे बघून हसतात आणि ते बाजूला ठेवून म्हणतात की मी आहे, तू कशाला काळजी करते. पण या धर्तीवर जन्म घेतल्यावर अवतार घेतल्यावर भगवान श्रीकृष्णांना सुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. तुम्हाला आम्हाला वाटतं मला केवढा त्रास, मला केवढं दुःख. कृष्णाने काय काय केलं. जेमतेम 5-6 महिन्यांचं बालक असताना पुतना मावशींनी त्यांना विषाने मारण्याचा प्रयत्न केला. 5-6 महिन्याचं बालक असताना. पुढे 6 वर्षाचा असताना कालियामर्दन करायला यमुनेच्या डोहात त्याला उडी मारावी लागली. पुढे मग सगळं महाभारत घडलं. कौरव आले, पांडव आले आणि पुढं सगळं मिळालं. पण माझ्याच घरातली मुलं वाईट वागायला लागली. म्हणून माझ्याच घराला शाप देऊन टाकला कृष्णाने की यादवकडे सगळा सर्वनाश होईल. मग सोन्याची द्वारका बुडवली त्यांनी. तिथून खरं गाव बुडवली. आत्ता आपल्या त्यात पुण्याचं डेक्कन कॉलेज पण होतं, आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट होतं, काही बँगलोरचे होते, साऊथ इंडियातले होते आणि दिल्लीचं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट होतं. त्यांनी काही वर्षांपूर्वी पाणबुडींनी खाली जाऊन पाहिलं तर द्वारकेचे सुवर्णमय द्वारका असलेल्या गावाचे अंश खाली आहेत. त्या समुद्रात द्वारकेला आहेत. हे नाही असं नाही. तर ती सोन्याची द्वारका त्यानेच बुडवली श्रीकृष्णाने. का तर माझ्याच घरातले माणसं मग तो असा म्हणला की नाही माझ्या घरातले राहू देत, ते कसे वागले तर चालतील पण राहू देत. नाही, तिथं शासन आहे. तिथं परमेश्वर काय म्हणतो मी काळ आहे. मग आपल्याला वाटतं काळ वेगळा आणि परमेश्वर वेगळा. पण व्यासाने याच्यात खुलासा केलेला आहे काळ म्हणजे मीच आहे. पण त्यावेळेस मी कोणाचाही मित्र नाही, मी कोणाचाही शत्रू नाही, मी कोणाचा सगळा सोयरा नाही. मला याबद्दल न्यूट्रल राहावं लागतं. किंवा माझं काय एक्झॅक्टली शब्द काय तटस्थ बुद्धी. मला तटस्थ बुद्धीने हा विचार करावा लागतो. मग त्यावेळेस म्हणतो तुम्ही पाप केलं तुम्हाला शिक्षा करणं माझं भाग पडतं. मला तुमचे खूप प्रेम आहे पण तुम्ही चुकीचं वागला तर तुम्हाला शिक्षा होते. असं मला करावं लागतं असं भगवंत म्हणतोय. तर
हा ध्रुव मग या विराट पुरुषाचं विराट स्वरूप असं स्मरण करायला लागला, जप करायला लागला, ध्यान करायला लागला. त्याने ध्यान करताना डोळे मिटून ध्यान करत होता. आणि हा जो विराट पुरुष आहे, हा जो भगवान विष्णू आहे, म्हणजेच वासुदेव, म्हणजेच नारायण, हा जो आहे याचं ध्यान करता करता त्यांनी डोळे मिटलेले आहेत आणि आपल्या हृदय कमलामध्ये त्यांनी नारायणाला स्थापन केलेलं आहे. आपल्या अंतर्यामामध्ये तो या नारायणाला पाहायला लागलेला आहे. परंतु एकदा असं अचानक त्याच्या हृदयस्थ असलेल्या नारायणाचं त्याचं लक्ष विचलित झालं, केंद्रित होऊ शकलं नाही. तर त्याला असं वाटलं काय झालं, म्हणून त्याने डोळे उघडले तर हृदयातले नारायण त्याला दिसेनासे झाले. पण साक्षात नारायण गरुडावरून आलेले आहेत आणि गरुडावर आरूढून साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान वासुदेव त्याच्यासमोर उभे ठाकलेले आहेत. म्हणून त्यावेळेस त्याला हृदयातले वासुदेव, हृदयातला नारायण त्याला दिसलेला नाही आहे. आणि मग तो एकदम मन हरपून गेला, आनंद त्याला झाला. आणि मग त्या ध्रुवाला असं वाटतं, ज्याचं अनेक दिवस मी श्वास रोखून उपासना करत होतो, एका पायावर उभं राहून उपासना करत होतो, तो परमेश्वर की जो माझ्या हृदय कमलामध्ये बसलेला होता, तो माझ्या साक्षात समोरून बसलेला आहे. तेव्हा त्यांनी त्यांचं रूप पाहून भगवंताला पटकन एक सुंदर अशी प्रदक्षिणा घातलेली आहे, साष्टांग दंडवत घातलेला आहे, साष्टांग लोटांगण घातलेलं आहे. आणि सर्वांतर्यामी म्हणजे सगळ्यांच्या हृदयात वसलेला, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयात असलेला असा जो भगवंत आहे, असा जो परमेश्वर आहे, असा जो वासुदेव आहे, अशा सर्वांतर्यामी परमेश्वराने आपल्या हातातला शंख, पांचजन्य जो शंख आहे, तो त्या बालकाच्या गालाला लावला. आणि त्याच्या गालाला लावता क्षणीच त्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तो पांचजन्य शंख गालाला लावता क्षणीच त्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे. हा भगवंताच्या हातातला पांचजन्य शंख जो आहे तो आधी द्वारकेला आहे. त्याचा फोटो माझ्या मित्रांनी आत्ताच मला पाठवला एक गेल्या आठवड्यात. तर असा तो त्याच्या गालाला लावल्यावर या ध्रुवाला हा गालस्पर्श झाल्यावर त्याला दिव्य वाणी प्राप्त झालेली आहे. आणि तो आणखीनच भक्तिभावाने, मोठ्या प्रेमळ अंतःकरणाने तो भगवंताची भक्ती करायला लागलेला आहे. ध्रुव मग म्हणतोय, ध्रुववाच योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सजीवं त्याखिलं शक्तिधरा स्वधाम्नः. तर सर्वशक्तिमान असा जो परमेश्वर आहे त्यांनी आपल्याच अंतःकरणात प्रवेश केल्यामुळे त्याच्या वाणीला जागृत अवस्था झाली, त्याची वाणी ही जागृत झालेली आहे. स्वधाम्नः माझ्याच हृदयात, माझ्याच अंतःकरणात असलेला ह्या परमेश्वरामुळं माझी वाणी ही खूप सुंदर अशी वाणी झालेली आहे. पुन्हा ध्रुव वाचायचं आहे की तो म्हणतो, भगवान आपण आनंद गुणमय आहात, परंतु या महदादी शक्तीमुळे संपूर्ण प्रपंचाची आपण रचना करता आणि पुन्हा अंतर्यामी स्वरूपाने त्यातच प्रवेश करता. पण त्यावेळी मगाशी आपण अभ्यास केलेला आहे, इंद्रियादी जे विनाशी गुण आहेत त्याचं अधिष्ठान रूप तुम्हाला घ्यावं लागल्यामुळे तुम्ही देवतांच्या रूपाचे अनेक अवतार घेता. त्यामुळे तुम्ही अनेक रूपांनी भासता. देवतांची अनेक रूपं तुम्ही घेता, त्यामुळे तुम्ही अनेक रूपांनी भासता. त्याचा मगाशी आपण अर्थ पाहिलेला आहे. कधी मीच ज्ञानेश्वर होतो, मीच श्रीकृष्ण असतो, मीच राम असतो, मीच बलराम असतो, मीच राधा असतो. राधा म्हणजे काय, आपण याचा अभ्यास केलेला, तुमचं तोंडपाठ झाला असेल. 10 म्हणजे मोक्ष आणि रा म्हणजे दान देणारी. मोक्षाचं दान देणारी म्हणजे राधा. आता श्रीकृष्णाचं आणि राधेचं एवढं प्रेम होतं. श्रीकृष्ण हे दैवत आणि राधा ही भक्ती असलेली, पण त्यांचं एवढं प्रेम होतं की ते कैक वेळा असं घडलेलं आहे. तोही अभ्यास मागच्या वेळी आपण केलेला आहे की ज्यावेळेस कृष्ण राधेला बघायला लागतो त्यावेळेस त्याला राधा दिसत नाही, ती कृष्ण दिसते. आणि ज्यावेळेस राधा कृष्णाला बघायला लागते त्यावेळेस तिला कृष्ण दिसत नाही, राधा दिसायला लागते. असं अद्वैत त्यावेळेस निर्माण होतो. कसं असेल बघा, राधेला बघायला जावं तर कृष्ण म्हणतो, राधा हरवली माझी, कृष्णच दिसतोय मला. पण त्याला संभ्रम होतो की मी कृष्ण आहे का तो कृष्ण आहे, ती कृष्ण आहे.
मग स्वतःकडे बघतो तर तो राधा झालेला असतो कृष्ण, आणि ती कृष्ण असते. मग ती बघायला लागते तर ती कृष्णमय होते, कृष्ण होते, आणि ती म्हणते राधा कुठे गेली. बघतो तो समोर कृष्ण पण ती राधेसारखी दिसते. काय अद्वैत भाव असेल अशी भक्ती. अरे बापरे बापरे, अशी दुर्मिळ भक्ती बाबा. याला म्हणायचं अद्वैत भाव, याला म्हणायचं अद्वैत भक्ती, जी आपल्या सांगोपासष्टीमध्ये उल्लेखलेली आहे. किंवा जी गुलाब महाराज आपल्या अमरावतीचे, त्यांनी जवळजवळ 450च्या वर ग्रंथ लिहिलेले आहे. त्यातले आमच्या अण्णांनी सगळे वाचले, पण मी साधारण 100 ग्रंथ त्यातले माझ्या लहानपणी वाचलेले आहेत. 8वी 9वी शाळेत असताना जरासं स्मरणात आहे. पण गुलाबराव महाराजांची अगदी अद्वैत भक्ती. मग ते मधुरा भक्ती करायला लागले. मधुरा भक्ती म्हणजे काय, जी राधेने केली ती स्वतः स्त्रीचं रूप घ्यायचं आणि देवाला पती मानायचं, अशी मधुरा भक्ती या गुलाब महाराजांनी केली. ते 34 वर्षाचे असताना त्यांनी समाधी घेतलेली आहे. पण अंध होते, ते जन्मताच अंध होते. जन्मांध असून त्यांनी 400च्या आसपास पुस्तकं लिहावी. आणि त्यांनी असं एकदा आमच्या माऊलींचं आवाहन केलं की मला दिसत नसलं तरी अंतचक्षूमध्ये मला तुम्ही दिसले पाहिजे. म्हणून माऊलींचं त्यांनी आवाहन केलं. डोळे मिटून बसले तर त्यांना साक्षात ज्ञानेश्वर माऊली दिसली. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे श्रीकृष्णाचा पुढचा अवतार आहे. की त्यावेळेस ते म्हणले मी घाईघाईत सगळी गीता सांगितली, ती तुम्हाला समजली नसेल, आणि आता भक्तांना ती समजावी म्हणून मी पुन्हा अवतार घेतलेला आहे. तो माऊलींच्या रूपात घेतलेला आहे, ज्ञानेश्वरांच्या रूपात घेतलेला आहे. आणि असे श्रीकृष्ण आमच्या आळंदीला होते, आपेगावला होते, किंवा तुमच्या नेवासाला त्यांनी पैशाच्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहिली. सखे 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेख झाला. सखे 1272 1212ला मी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे इसवी सन 1290ला त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरे. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर टीका केली किंवा भावार्थ दीपिकेवर टीका केली. सच्चिदानंद बाबा आधारे, सच्चिदानंद बाबा हा त्यांचा रायटर होता, लेखनिक होता. सच्चिदानंद बाबा आधारे लेखकू झाला म्हणजे रायटर झाला किंवा लेखकू झाला. त्यांनी ती मग सगळी उतरवली. आता माऊलींच्या 18व्या अध्यायात उल्लेख आहे. तर ती तुम्हाला मला समजावी म्हणून त्यांनी माऊलींनी आमच्या आळंदीला त्यांनी सगळं कार्य केलं. अलंकापुरीला सिद्धबेटावर त्यांनी काही तपश्चर्या केली आणि आपल्या काही समाजाने त्यांना त्रास दिल्यामुळे ते एकदा रुसून त्यांच्या खोप्यात जाऊन बसले माऊली आणि ते कवड लावून घेतलं. आणि मग त्यावेळेस आमच्या मुक्ताबाईंनी, धाकट्या बहिणींनी त्यांना आळवलेलं आहे की आपण तरुणी जगाची तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तरी त्यांच्या ताटीच्या सगळे अभंग वेगळे आहेत. त्याला सखोल अभ्यास करावा लागतो. ते काय माझ्यासारख्या पामराचं काम नाहीये. पण तरी मी वाचतो, आपला कळलं नाही तरी आपलं येण्यासारखं साक्षर म्हणून वाचायचं. पण डोक्यावरून जातं, काय करू त्याला. इथं आत अंतकरणात ते रुतलं पाहिजे ना. पण आमच्या अंतकरणात माया सगळी रुतली. की माया न रुतता परमेश्वर इथं राहायला पाहिजे, जसा ध्रुवाच्या अंतकरणात राहिलेला आहे तसा. तर असा परमेश्वर हा विराट रूप घेतलेला, विराट पुरुष असलेला, एकच अधिष्ठान रूप असलेला एकच परमेश्वर आहे. परंतु तो ज्यावेळेस या सृष्टीत अवतार घेतो त्यावेळेस त्याला इंद्रियादी जरी सगळे गुण विनाशी असले, इंद्रियादी गुण जे आहेत ते विनाशी असतात. म्हणजे कसं असतं, 40 आले की चष्मा लागतो, 60 आली की ऐकायला येत नाही. मग 60 होऊन गेले की 60 बुद्धी नाठी, कोण काय बोलतं ते कळत नाही. तू म्हणते अहो आई उठा जरा पाणी बिणी प्या, तर सासू म्हणते तुम्हाला रागवलीस, उठ म्हणालीस, नको मला तुझं काय. म्हणजे कम्युनिकेशन गॅप असतो. म्हणजे तेव्हा तसं नाही म्हणले आई मी पाणी प्या म्हणले, नाही मला उद्यापासून आई म्हणू नको. बरं बाई नाही म्हणून म्हणजे सुनेची बाजू घेतो असे नाही. मग कधी सासूही प्रेमळ असते बिचारी. सासू सुनेला विचारते प्रेमाने, अगं तो ऑफिसमधून दमून भागून आली, चहा ठेवलाय,
मला वाटलं तरी मला आल्यावर टोमणा मारणार की मी आल्यावर चहा करत नाही म्हणून तुम्ही मला सांगताय चहा ठेवलाय. म्हणजे शब्दाचे खेळ करतो आपणच आणि कोण रुचतं कोण फुकतं. अरे असं कशाला पाहिजे. प्रेमाने राहा. जिंदगी दो घडी की मौज आहे. काही घटकांपुरते आपण जन्माला येतो. काळाचा जर हिशोब केला तर आपण आला जन्म आला गेला गेला वाया गेला असं होऊ देऊ नका. आला जन्म आला गेला गेला वाया गेला असं होऊ देऊ नका. तर काहीतरी जन्माचं सार्थक करा. काहीतरी त्या चरणांवर डोकं टेका. त्याची सेवा करा. कोणाला वाईट म्हणू नका. एखादा वाईट वागला अगदी वाईट आहे समजा तर तो तुमच्या इतकं शहाणा असतं तर वाईट वागला असता का असं समजा. आता मला काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. आज मी गेले काही दिवस एका किरकोळ कॉर्पोरेशनच्या कामासाठी झगडतोय. साधं काम आहे. त्यात माझी एक नया पैशाची चूक नाही. मी अत्यंत काटेकोरपणे काळजीने वागणारा माणूस आहे. पण विनाकारण तुमचं हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं. बरं बाबा आता तो जर खरंच ज्ञानी असता भगवंताच्या स्वामींच्या देवाच्या कुठल्याही देवाच्या मला कुठलाही देव चालतो मग तो राम असो कृष्ण असो गोंदेकर महाराज असो नाही तर रामदास स्वामी असो नाही तर आपले म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावे देतो सोहावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. घरी सगळं म्हणून घ्यायचे आमच्या घरात परवाच्या पाडे मनाचे श्लोक. आता ते राम रक्षा आता कोण कुठल्या घरात कोण म्हणते कोणाला माहिती. पोराला म्हणा सांगितलं पोरं तरी येण्यात का काय व्हॉट्सअपवर आईला म्हणते तू पण व्हॉट्सअप घे ओपन कर जरा. किती दिवसात तू व्हॉट्सअप ओपन नाही केलं तुम्ही बघेन मी बघतो आपला. हो आता वेगळा शब्द वापरणे पण शेवड्या पोरांना सुद्धा आजकाल हे लागतो मोबाईल. आपल्या मठात निलिमा येते निलिमा शेट्टी आणि विजय शेट्टी दोघं येतात. तर मला निलिमा आणि विजय काय म्हणाले आम्ही खूप दिवसात काय केलं नाही तर एकदा निवांत येतो पण मुलगा काय ऐकत नाही सारखा त्रास देतो तर मठ बंद झालं येतो पण आम्ही जरा साफसफाई करतो जरा आवडतो. ये बाबा आता सेवा करायला आपण कशाला नाकारतो ये बाबा. त्याबरोबर मी बसलो कारण आता ते बसले त्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आपले भक्त आहेत ते आपले म्हणजे मालकांचे भक्त आहेत. मी बसलो. तिने दुधाची वेळ झाली म्हणून जवळजवळ 10:30-11ला त्या बाळाला दूध पाजलं. मांडीवरचं बाळ बरं का अजून वर्ष व्हायचे ते दूध प्यायला तयार नाही. मग तिने जरा घाबरवलं असं करेल बो येईल आमकं येईल तमकं येईल काका रागवतील स्वामी बघतायत रागवतील. त्याला काही फरक पडला नाही. ते दूध प्यायला चालता घातलं की ते फुसकारून लावायचं. शेवटी तिने विजयाला सांगितले आण बाबा मोबाईल दिला की टाका प्यायला लागला. आता काय म्हणत याला. अहो आमचे अण्णा आले ना की आम्ही सगळं टाकून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसायचो. मग हातात सौद पुस्तक घेतलंय पण त्यावेळेस भान राहायचं नाही सौद होतं म्हणून. सौद होतं ते उलट धरायचं. अरे मग लक्षात आलं आपण सरळ वाचत ते उलट धरलं एवढी भीती होती. आता वडील आले तर पाय पसरलेले पुढे आई आली तरी पाय पसरलेले टिपायावर आई पाणी तू उठकी मला कंटाळा आला. मी आताच नाही का ऑफिसवरून मग आई बिचारी पाणी आणून देते. मग वडील म्हणतात अरे ते काल दिल्लीला काय झालं बघू जरा काहीतरी वाद झाला शेतकरी संघटना आपण जर दाखव ते काहीतरी बघू नका. तर काय करत तुम्हाला तुम्ही जाणार आहे का दिल्लीला तुम्ही बसा आपल्या इथं घरात तुम्हाला राजकारण करता का ते मला ही मालिका बघू देत किंवा मला हे बघू देत. मग तो रिमोट त्याच्या हातात मग वडील आपला बिचारा कोपऱ्यात जाऊन बसतो. आमच्या वडिलांच्या पुढे आमची अशी वागायची हिंमत होती का. काळात फरक बघा किती पडला. म्हणजे आमचे वडील काही प्रेमळ नव्हते असं नाही पण एक दबदबा होता एक आदर होता एक समोरच्याला रिस्पेक्ट द्यायची पद्धत होती तीच आता गेली. वडील आले काय नाही आले काय नवरा आला काय बायको आली काय. आता आपल्या गुरुचरित्रात 31व्या अध्यायात मी लिहिलंय खरं की पत्नीने कसं वागावं. तर पती आल्यावर उठून उभं राहावं त्याला पाणी द्यावं. आता पत्नी कुठं उभ्या राहतात म्हणजे आपल्या मठातल्या उभ्या राहतात बाहेर त्यांचं सांगतो आपल्या मठातल्या चांगल्या सगळ्या. आता मी वर गेलो की काकू लगेच उठून पेला अगदी मला ताण लागले नाही तरी एक घोडघोड प्या मी आणले म्हणून मग प्यावं लागतं. तर असा काळ बदलला त्यात पुढे लिहिले. पण तुम्ही म्हणाल तुम्ही काका फक्त स्त्रियांविषयी दिले पण त्यात पुढचं वाचताना तुम्ही कसं करता म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी तुम्ही लगेच टीका करायला
किंवा आपल्या मठातली आमची विजय हुशार आहे खूप, आणि ती सगळे धार्मिक पुस्तकं छापतात. विजय दोरी आमची काय सारथी प्रकाशन. मग ती लगेच म्हणते काका पण तुम्ही हे पार्सलिटी करता काय झालं विजय, म्हणजे पुरुषांबद्दल बोलला. अगं खाली वाद झाला नीट की स्त्री जर नसेल तर कर्मार्य नसे कदापि. कर्मार्य म्हणजे कुठलेही कर्म करायला जर तुमची पत्नी नसेल तर त्याचा काही उपयोग नाही, असं त्यात खालची ओळ आहे ना, आणि ती वेदांमध्ये आहे. मग कर्मार्य नसे कदापि असं ते गुरुदेव कुठल्या तरी या अध्यायात 31-31च्या आसपास कुठेतरी लिहिलेलं आहे, किंवा 12व्या अध्यायात नसेल 21व्या अध्यायात पण हा उवाप आहे. 12, 21, 30, 31 हे अध्याय त्यातले महत्वपूर्ण आहेत आपल्याच गुरुदेव. तर मला सगळेजण म्हणतात काका किती सोपं गुरुदेव लिहिलं हो, आणि सोपं लिहिले पण तुझ्या मनात किती ठसलं हे तू बघ ना. तू जसं आचरण करतो का, तुझ्या वागण्यात फरक पडला का, तू ॲज ए रिस्पेक्टिव्ह पर्सन म्हणून घरातल्यांशी वागतो का, नीट बोलतो का बाहेर. मग लोकांचं नाव ते बाहेर खूप चांगलं होतं, घरातच त्यांना आलं पिसाळ्यासारखे जातात. त्याला काय करावं. मग समजा एखादी तक्रार आली, मला एखादी मुलगी म्हणा स्त्री म्हणा सांगते ते खूप तर मी म्हणतो ते खूप चांगले आहेत, किती मठात काम करतात, आपल्या सगळं आवडतात, झाडून काढतात, काय करतात. आपण घरात आला त्यांच्या अंगात येतात. मग आता स्वामी विवेक काय आमच्या अंगात येत नाही, पण येतं ना अंगात त्यांच्या. मग अहो काय बोलतात, तुम्हाला काय सांगण्यासारखं काय येते, अहो तसं काय येतं मठात सांगू नका मला. मग काय बरं तुम्ही असं करा, तुम्ही उपासना करा, त्यांना इथलं गमतीने सांगतो, पण त्यांना सांगू नका माझं नाव. म्हणजे मालक लाईनीत मागं असतात. कधी कसं होतं उलटं सुलटं होतं. कधी बिचाऱ्याची पत्नी आधी येते, ती मला गाणं सांगते निघून जाते, त्यांना सांगू नका. मग ते येतात, तिथं काय सांगायचं तिथं सगळा. मला मी जेवायला भुकेला असतो, ऑफिसवरून येतो, तासभर बसतो तरी मला वाटत नाही जेवायला. आणि मग ते थांबा जरा मी कुकर लावते बरं का, आता ह्याच्या पुढे ती स्वयंपाकाला सुरुवात. अहो भूक लागते हो. मग काय चुरमुरे बिरमुरे खातो त्या दुकानात आलेले असतात. मग ही वेळ आहे का चुरमुरे खायची मुरमुरे खायची असं परत ऐकावं लागतं, भूक मारावं लागते. मग इथं स्वयंपाक होतो, पण तुम्ही व्हॉट्सअप बघता कुठेही बघता. मग तिला म्हणतो मी अगं स्वयंपाक कर, ते व्हॉट्सअपच्या कशाला नादी लागते, ते फेसबुक कशाला ओपन करते, तुम्हाला त्यातलं कळत नाही, तुम्हाला इंटरेस्ट नाही, तुम्ही कसा मला इंटरेस्ट आहे मी बघणार बघ बाई. ही अशी अवस्था आहे आजकाल. आता कोणी कोणाचं ऐकून कोणी कोणाचं ऐकून. समाज हा तुटलाय का जवळ आलाय मला काहीच कळत नाही. तुम्ही म्हणाल व्हॉट्सअपमुळे खूप जवळ आलो, आणि पण घरातल्यांपासून दूर गेला नाही का हो. समाज अख्खं जग हे व्हॉट्सअपमुळे एकत्र आले, फेसबुकमुळे एकत्र आले, पण घरातल्यापासून दूर गेला ना, समाजापासून दूर गेलात ना. घरातली कामं नीटनेटकी करावीत, घर स्वच्छ असावं. पण आजकाल घरात उजेडापासून झोपेपर्यंत बाहेरच्या लोकांचाच वावर असतो. म्हणजे कसा असतो, सकाळी झाडायला बाई आहे, फरशी पुसायला बाई आहे, भांडी घासायला बाई आहे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायला बाई आहे, कपडे वाळत घालायला बाई आहे, पोळ्या करायला बाई आहे. मग हिने काय करायचं, हिने व्हॉट्सअपवर बसायचं. बरं मला फार काम पडतो घरात. कारण आजकाल काय झालं माहिती का, पगार सगळ्यांचे 1 लाख रुपये पुढे, आणि मग त्याच्यात स्पर्धा झाली. कधी बायकोचा पगार जास्त होतो, गाड्याचा पगार कमी होतो. गाड्याचा म्हणजे पुरुषाचा पगार कमी असतो, म्हणजे ते तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. मग विमानाचं कसं ऐकलं पाहिजे, त्या बिचारा ऐकतो हर गाड्यासारखा. मग उबेर स्विगी कुठेतरी कॉल करायचा, बरं तुम्हाला काय मागायचं सांगा. मागायचं मी कुठं काय मागवतो, मी काहीच मागत नाही. मी कॉल आला भराभरा सांगा तुम्हाला काय पाहिजे जेवायला ते. म्हणजे तो असं समजतो की म्हणजे आता हे ऑनलाईन मागवतात काहीतरी. अगं कालच पोट बिघडलं ना माझं, तुमचं नेहमीच बिघडलेलं. काय जेवणार आहे का एवढं सांगा. मग तो म्हणतो मागव भाई, तुला काय पाहिजे मला काय मागवते मी मागवते, तुम्हाला काय पाहिजे का. मग असं करून त्यांचं काहीतरी साधं लोट होतं, बिचारा खातो 2 घास. तर ते काल पनीर खाऊन पोट बिघडलेलं असतं, आज बर्गर खातो. आणि मी असं ऐकलं की जे बेकरी पदार्थ असतात तर ते किती खाल्ले तरी ते लवकर डाएट होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही किती पाणी पिलात तर ते पाणी तुमच्या शरीरात पोचतच नाही, कारण ते मैद्याचे पदार्थ सगळे ऑब्झर्व करून घेतात ते पाणी, त्यामुळे शरीराला पाणी मिळत नाही. तर हे सांगून पुराण चालणार आहे का, अशी अवस्था आहे. तर हा सगळा भाग असा आहे. आणि म्हणून
हा ध्रुव असं म्हणतोय की तुम्ही अनेक रूप घेता परंतु विराट पुरुष एकच आहे, वासुदेव एकच आहे, श्रीकृष्ण एकच आहे, नारायण एकच आहे. आणि मग पुढे जाऊन आपल्याला या संतांनी सांगितलेले नर करणी करे तो नर का नारायण बन जाय. कारण आपण ब्रह्म्याचे अंश आहोत. आपण जर चांगलं वागलो, चांगलं बोललो तर ध्रुवासारखा आढळ पद प्राप्त करून कुठेतरी आकाशात बसू ना, का नरकात जायचं. मग मागच्या वेळी आपण अभ्यास केलेला आहे, धूम मार्गाने जायचं का अर्चेरा मार्गाने जायचं. अर्चेरा मार्ग म्हणजे ज्या मार्गावर वरती जाताना काही प्रकाश आहे, तर अर्चेरा मार्ग म्हणजे सूर्यमार्ग म्हणजेच प्रकाशमय मार्ग म्हणजे अर्चेरा मार्ग. आणि धूम मार्ग म्हणजे जिथं अंधार आहे, मग तो रस्ता सापडत नाही, मग तो सरळ रस्ता, तो ट्रॅक नरकात जातो. आणि हा ट्रॅक अर्चेरा मार्गाचा हा पुण्य लोकांमध्ये जाणार असतो. लगेच स्वर्गाला हात घालायचा नाही, आपण पुण्य लोकांकडे जाणार असतो किंवा पितर लोकांमध्ये जाणारा असतो, असा तो मार्ग असतो. तर ते आपल्या हातात आहे आपण कसं वागायचं ते. परमेश्वर जसं त्या लहान मुलाला आपण सोडून देतो, आता तुझं तू चाल, तुझं तू सुट्टा चाल, का 20 वर्षाच्या पोरात तुम्ही हाताला धरून चालता रस्त्याने कवा, या मुलाला एवढ्या मोठ्या हाताला नाही, तो माझा मुलगा आहे ना, आपण त्याला सोडा ना सुट्टा, तुम्हाला लोक नावं ठेवतील. तसं आहे. तर हे तारतम्य बाळगायचं, त्यांची आराधना करायची. अर्थात त्यांची आराधना करायची म्हणजे 24 तास माळ जपत राहा असं नाही, 24 तास ग्रंथ वाचा असं नाही. स्वामींनी सांगितलेलं लक्षात घ्यायचं. शेत पिकून खायचं. शेत पिकून खायचं म्हणजे काय करायचं, स्वतः कष्ट करायचे, प्रामाणिक कष्ट करायचे, आबडधबड पैसा मिळवायचा नाही, चोऱ्या माऱ्या करायचे नाही. काल आमच्या कराडचे भरत थोरात जे पोलीस खात्यात आहेत, सगळ्यांचे ओळखीचे आहेत मठातले भरत थोरात, आणि ते रोज मठात यायचे. कारण पूर्वी CP ऑफिसला होते, जे पोलीस कमिशनर ऑफिसला होते तेव्हा ते रोज मठात यायचे. आणि त्यामुळं त्यांना हे सगळं वातावरण आवडलं. ते आज माझ्याकडनं एक 500 किंवा बरीचशा पोथ्या घेऊन गेले. ते पोलीस खात्यातल्या लोकांना किंवा गुन्हेगार लोकांना आपली पोथी देऊन टाकतो की पोथी वाचा, पण बाबाने असा गुन्हा परत करू नको. किंवा पोलीस खात्यातला माणूस कुठं जर भ्रष्टाचार करत असला त्याला ती पोथी देतात, बाबा याच्या पुढं मागं काय केलं ते त्यांनी मला विचारलं, ते मागं असे वागले, म्हणजे पूर्वी कसा वागलाय मला सांगायचं नाही. वाल्याचा वाल्मिक व्हायचा असेल तर पूर्वी तो विसरायचा, आता तो चांगला वागतो काय बघायचं. कारण त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करायचा, मग वाल्मिकी ऋषी करायचं ना. वाल्या कोळी आणि वाल्मिकी ऋषी तोच होता बरं का. आणि म्हणून त्याने रामायण लिहिलं बरं का, वाल्मिकी रामायण. तर तसं जर व्हायचं असेल तर मागचं काही विचारू नका, त्याला एक पोथी द्यायची आणि पोथी वाचून सांगायची, त्याचे पैसे घेऊ नका. तर त्यांनी मला सांगितलं की साध्यातला साधा जो पोलीस खात्यात असतो त्याला 57,000 रुपये पगार आहे. कालच त्यांनी सांगितलं किती हजार, 57,000. त्यामुळे माझ्या कुटुंबाचं माझं व्यवस्थित भागतं, 1 रुपया सुद्धा माझ्या घरात अवैध येत नाही. मी कष्ट करतो, 57,000 रुपये घरात येतात, आनंदाने राहतो. आणि जॉईंट फॅमिली आहे. तर जॉईंट फॅमिली म्हणल्यावर तुम्ही मला कसं काय, आजकाल आई वडील घरात असण्याला सुद्धा जॉईंट फॅमिली म्हणतो. घरात आपलेच आई वडील बरं का. मग मुली पण विचारतात मग तुमची जॉईंट फॅमिली आहे का. तो मुलगा बावचळतो, कारण त्याला वाटतं ही मुलगी आपली बरीच बायको जी होणारी आहे किंवा ती मुलगी जी खूप शिकलेली दिसते, तिला पगार, तिला 24 लाखाचं पॅकेज आहे, बापरे. मग तो विचारतो, ताई भाऊच नाही मला. मग भाऊ नाही, मग पण तुमची जॉईंट फॅमिली आहे की नाही, सांगा की तसं. जॉईंट फॅमिली भाऊच नाही तर जॉईंट फॅमिली कुठली आहे. अहो जॉईंट फॅमिली म्हणजे आई वडील आहेत तुमचे. म्हणजे ते जर असणारच नाही घरात, ते कशाला पाहिजे घरात, त्यांना कुठे टाकायचं. अहो वृद्धाश्रम की ज्यांनी म्हणायचं रामराम म्हणायचं, आपला ग्रंथ उडून बसायचा, काय समाज झाला. ज्यांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, वाढवलं, तर त्यांना डायरेक्ट वृद्धाश्रम. बरं ते वृद्धाश्रम तरी आहे, नाही तर अनाथाश्रमात ते टाकलं नाही म्हणजे नसेल, नाही तर असे निघाल तर ते फुल भरतील. तर असं खरंच या जगात घडू नये. आणि म्हणून या ब्रह्मदेवाला शरण आल्यावर हा ध्रुव असं म्हणतोय की तुमच्या चरणतलाचा मला कायमचा आश्रय असावा. आणि
भगवंताची अशी चरित्र ऐकल्यावर, भगवंताच्या भक्तांची अशी चरित्र ऐकल्यावर आपल्याला सगळ्या मानवजातीला खूप आनंद होतो आणि त्याच्यामुळं आपण निजानंदात राहतो, परमानंदात राहतो आणि मग आपण त्या ब्रह्मचिंतन सातत्याने करत आपलं अनुसंधान राहतं. आपलं अनुसंधान राहण्यासाठी मी म्हणत नाही की रोज काहीतरी करा, पण अजूनमधून संतांची चरित्र वाचा, संतांचे दोहे वाचा, मनाचे श्लोक वाचा, पाठ असले तरी वाचा, एखादा अर्थ नवीन कळतो, किंवा करुणाष्टक वाचा. अनेक वाचनासारखी गोष्टी आहेत. किंवा आमच्या स्वामीसूत म्हणजे हरिभाऊ खोतांचं, म्हणजे हरिभाऊ तावडेंचं, त्यांची काही काव्यरचना वाचा. किंवा आमच्या वेंगुर्ल्याचे आनंदनाथ महाराज आहेत, त्यांची काव्यरचना वाचा. आता त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी न समजणाऱ्या आहेत, कारण त्यांची भाषा खूप उच्च अशा दर्जाची आहे. तर या आनंदाच्या नामस्मरणामध्ये धुंद व्हा आणि त्याच्यात तुम्ही आनंद माना. मग ध्रुव असं म्हणतात की हे भगवंता, आपण परमानंद आहात, परमानंद मूर्ती आहात आणि असं म्हणून मी निष्काम भावाने तुमची सेवा करतोय, तुमची भक्ती करतोय. निष्काम भावाने, निष्काम या शब्दाला अर्थ आहे. नंतर आपल्याकडं किराणामाल गेला नाही का, आता किराणामाल दुकानदार गेला तर आपल्याकडं मॉलमधली यादी असते, मॉलमध्ये काय काय घ्यायचं तशी यादी आपल्याकडे देवाकडे असते. माझं हे होते, ते होते, ते होते, ते होते. ह्याला सेवा भक्ती म्हणत नाही. तर आम्ही निष्काम भक्ती आपल्या हृदयाला पाहिजे आणि अशी निष्काम भक्ती करून मन निरंतर असं भगवंताचं भजन करता यायला पाहिजे. जसं गाय आपल्या वासराला सांभाळत असते, त्याला दूध पाजत असते, त्याचबरोबर समजा एखादा हिंस्र प्राणी आला, वाघ आला, कोल्हा आला, त्यापासून सुद्धा ती गोमाता आपल्या वासराचं रक्षण करत असते. तसंच रक्षण परमेश्वर आपलं करतो. जशी गोमाता आपलं रक्षण करते तशीच मातेप्रमाणे आपलं रक्षण परमेश्वर करत असतो. जसं धान्य मळणी करताना मध्यभागी गोल चक्र असतं आणि त्याला खड्डा केलेला असतो. मग मळणी करताना गहू असो, भात असो, ज्वारी असो, बाजरी असो, हे कापणी झाल्यावर मध्यभागी आणून टाकतात. मग जो वरचा भाग असेल, जसं ऊसाचा वाडा असतो तसा वरचा जो भाग असतो कणसाचा, तो मध्यभागी टाकला जातो. बराबरा ती कारभारी जी असते ती कणस मोडते. मग बैलाचा घाणा असतो किंवा ते धान्य मळणीचा खुंटा असतो. धान्य मळणीचा खुंटा हा मध्यभागी राहतात. कडेने सगळं सुंदर असे शेणाने सारवलेला असतो. की सारवल्यावर धान्य कुठं जमिनीत जाऊ नये आणि मग तो बैल आणि त्या बैलाबरोबर तो कारभारी म्हणजे घरातला धनी, घरधनी हा त्याच्याबरोबर ती सगळं ओढत असतो आणि मग ती मळणी होते. तसं या सृष्टीमध्ये अनेक तारे, अनेक ग्रह फिरत असतात, परंतु ते या धान्य मळणीच्या खुंट्याप्रमाणे त्या परमेश्वराभोवती फिरत असतात. धान्य मळणीचा खुंटा जसा मध्यभागी असतो तसा वासुदेव हा परमेश्वर, हा नारायण मध्यभागी असतो. त्याच्या भोवती हे सार्वजनिक सृष्टीचक्र, हे स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक हे तिन्ही त्या भोवती फिरत असतात आणि हे अवांतर कल्पापर्यंत चालत असतं. जोपर्यंत कल्पाचा शेवट होत नाही तोपर्यंत चालत असतं. आणि कल्पांत झाला, सर्व जीवसृष्टीचा नाश झाला तरीही तो भगवंत स्थिर असतो. जसा त्या धान्य मळणीचा खुंटा स्थिर असतो तसा परमेश्वर त्या मध्यभागी स्थिर असतो. आणि असा जो स्थिर भाग आहे अशा ठिकाणी परमेश्वर हा नारायण त्याला प्रसन्न होतो आणि म्हणतो असं स्थिर असल्याप्रमाणे जसे सप्तर्षिगण, जसे नवग्रह, जसे अनेक नक्षत्र, अनेक तारे, तारांगण ही या ज्योतिषचक्राप्रमाणे ही त्या मूळ वासुदेवाच्या शेजारी फिरत असतात. तर असा जो मधला गाभा आहे, मधला जो भाग आहे
त्या ठिकाणी मी तुला बसवतो असं या ध्रुवाला भगवंत सांगतात की मी तुला आढळ पद देतो माझ्या जागी. आणि हा ध्रुव शेवटपर्यंत या भगवंताचं स्मरण करत असतो. मैत्र उवाच मातुस्तपज्ञा वाग्भवं विद्युस्तं तान् स्मरं नेच्छन्त्य मुक्तिं पतेर्मुक्तिं तस्मात् तापोमुपेयिवान. मग मैत्र ऋषी असं म्हणतात की आपल्या मातेच्या वाग्बाणांनी ज्या ध्रुवाचं हृदय घायाळ झालेलं होतं, कारण ती म्हणाली ती याला मांडीवर घेऊ नका, तो दुःखी झाला होता, कट्टी झाला होता. आणि त्यातून तो म्हणाला की मी श्रीहरींकडं गेलो आणि त्यांची भक्ती करायला लागलो, परंतु माझी चूक झाली. मी भगवंताजवळ भक्ती मागायची, प्रेम मागायचं, तर मी माझ्या मनात ही सल होती की माझ्या सावत्र मातेने मला माझ्या बाबांच्या उत्तानपादाच्या मांडीवर बसून दिलं नाही. ते दुःख होतं, मला हे दुःख राहायला नको होतं पण ते राहिलं. आणि म्हणून मला हे ध्रुवाचं आढळपद परमेश्वराने दिलं, पण ते खरं असं व्हायला नको होतं. म्हणून ध्रुव हा मनातल्या मनात नाराज झालेला आहे, दुःखी झालेला आहे. पण भगवंत त्यांना म्हणतायत ध्रुवाला की देवांना सुद्धा त्यांचं स्वर्गातील त्यांचे भोग संपल्यावर पुन्हा या पृथ्वीतलावर यावं लागतं, तसं तुला मात्र यावं लागणार नाही, कारण तुझी आढळ अशी श्रद्धा, आढळ अशी भक्ती माझ्यावर होती. परंतु तरी तो त्याच्या मनातली खंत, त्याच्या मनातलं खिन्नता, दुःख हे व्यक्त करतोय की माझ्याकडनं सुद्धा चूक झालेली आहे, की मी ते विसरायला पाहिजे होतं. त्या मातेला एवढं ज्ञान नसेल म्हणून ती चुकली असेल. मी ते दुःख विसरून तुला शरण येऊन तुझ्या भक्तीत रमायला पाहिजे होतं, पण ही सल मला राहिल्यामुळे तू मला ध्रुवपद दिलंच खरं, पण असं मनात राहायला नको होतं. जसं कुरुक्षेत्रे वा धर्मक्षेत्रे हा अर्जुन या भगवंताला म्हणालेला आहे की शिष्यस्थेम शालिमाम तो प्रपन्नम, तुझ्या चरणी शरण आलेल्या तू मला उपदेश कर. तसं मी तुला शरण येऊन फक्त तुझा एक जप, तुझा एक उपदेश मी घ्यायला पाहिजे होता, तो मी विसरून गेलो. तर मी माझ्यासारखा अभागी कोण असेल, मी अभागी आहे असं तो म्हणतो. मग त्याचं वाक्य असं आहे, राजा न श्रद्धेये भद्रम भद्रस्य कुतो मम. तर राजा न श्रद्धेये, माझी श्रद्धा ही कमी पडली, न श्रद्धे भद्रम भद्रस्य कुतो मम, तर माझ्या अभाग्याचं हे अभागीपण आहे, माझं भाग्य नाहीये की माझ्या मनात हे राहायला नको होतं. पुढे ध्रुव असं म्हणतोय की मी आत्मानंदात राहायला सुरुवात केलेली होती आणि मग भगवंताच्या आज्ञेप्रमाणे मी माझ्या घरी जायला निघालेलो होतो. तिकडे उत्तानपादाच्या कानावर गेलं की आपला पुत्र जो आहे ध्रुव हा आपल्या वनातून घरात यायला निघालेला आहे. त्याला या गोष्टीवर विश्वास बसेना आणि त्याला असं वाटलं की असं कसं घडेल, जो वनात निघून गेलेला आहे, जो ब्रह्मचारी माझा मुलगा हा तपश्चर्या करायला निघून गेलेला आहे, तो आता घरात येणार नाही, माझ्या राजवाड्यात येणार नाही असं त्याला वाटतं. त्याला काही विश्वास बसत नव्हता. परंतु त्यावेळी साक्षात नारद मुनी त्याला सांगतायत की नाही, ही गोष्ट खरी आहे की तुझा मुलगा हा ध्रुव आहे, हा घरी यायला निघालेला आहे. मग तो नारदांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तो खूप आनंदाने वेळ लागायची त्याला पाळी आली. मग त्यांनी पुत्राचं मुख पाहण्यासाठी तो खूप आसुसलेला होता आणि त्यांनी आपल्या घरातल्या सगळ्यांना बरोबर घेतलेलं आहे. काही ब्राह्मण बरोबर घेतलेले आहेत, ब्राह्मणांच्या बरोबर काही ऋषी बरोबर घेतलेले आहेत आणि सगळ्यांना बरोबर घेऊन तो वेद मंत्र घोष म्हणत आपल्या मुलाला सामोरा गेलेला आहे. मग मैत्री ऋषी आपल्याला असं सांगतायत, म्हणजे ऍक्च्युली सरस्वती नदीच्या काठावर बिंदू सरोवराजवळ ही कथा, ही गोष्ट विदुर
जो या तिघांच्यातला तिसरा भाऊ आहे. म्हणजे कौरवांच्या मधला पंडू, धृतराष्ट्र आणि विदुर हे तिघे भाऊ आहेत. त्यातला विदुर हा सगळ्याचा उद्वेग निर्माण झालेला आहे आणि स्वतःच्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून तो सरस्वती नदीच्या काठाने चालत 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 गेलेला आहे. त्याला बिंदू सरोवर लागलेलं आहे. तिथे एका ऋषींची एक कुटीर होतं, त्या कुटीरामध्ये तो गेलेला आहे. तर त्यावेळेस मैत्री ऋषी त्याचं स्वागत करतात. तर तो मैत्री ऋषींच्या घरी जाऊन सेवा करायला लागतो, त्यांच्या आश्रमात जातो. त्यावेळेस मैत्रेय त्याला सांगतायत आणि ती कथा इथे कॅरी फॉरवर्ड झालेली आहे. ती कथा मैत्री ऋषी ही सगळी कथा या विदुराला सांगत असल्यामुळे ती आपल्याला आता ऐकायला मिळते. मग सुरुची जी उत्तानपादाची दुसरी पत्नी होती, तर तिला सुद्धा दुःख निर्माण झालेलं आहे. मी त्यावेळेस उगाच असं वागले की ध्रुवाला सुद्धा त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसू द्यायला पाहिजे होतं, असं तिलाही त्यावेळेस वाटत होतं. आणि ध्रुवाने आपल्या वडिलांना पाहिल्याबरोबर त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे उत्तानपादांना नमस्कार केलेला आहे. आणि आपल्या वडिलांनी म्हणजे उत्तानपादांनी आपल्या या ध्रुवाला आपल्या जवळ घेतलेला आहे. महाराणी सुनीतेला सुद्धा खूप आनंद झालेला आहे आणि ती असं म्हणते की मोठ्या भाग्याने माझा मुलगा परत आलेला आहे, माझ्या जवळ आलेला आहे. संपूर्ण त्या गावामध्ये जागजागी फळ फुलांचे गुच्छ लावलेले होते, जागजागी केळीचे खांब लावलेले होते, सुपारींचे फांद्या लावलेल्या होत्या. आज गेले मला वाटतं महिनाभर आपल्या मठात गुरुवारी ते ज्या पिवळ्या रंगाचा असा वेल असल्यासारखं दिसते ते सुपारी आहे. तर त्या सुपारीचा लाभ आपल्या मठात गेले एक महिनाभर होते. दर गुरुवारी या सुपारीचा जो पुढचा भाग आहे अग्रभाग, तर तो कापून आणून इथं लावलेला असतो. तो या आपल्या पालखीला पण लावला आहे, तिथं पण लावलेला आहे. तर त्या सुपारीची झाडं जागजागी लावलेली होती. रस्त्यावरून येताना सगळीकडे चंदनाचं पाणी शिंपडलेलं होतं. तिकडे तिकडे सुवासिनी या आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या आणि त्यांनी फळं घेऊन या ध्रुव राजपुत्राचं, या ध्रुवाचं स्वागत करायला त्या उभ्या होत्या. कुणी शुभाशीर्वाद देण्यासाठी पांढऱ्या मोहऱ्यांचं ताट घेतलेलं होतं, कुणी अक्षदा, ध्रुवा, फुलं, फळं हे घेऊन उभे होते. आणि असा सगळ्यांचा स्वीकार करत हा ध्रुव आपले जे पिता होते उत्तानपाद त्यांच्याबरोबर त्यांनी राजवाड्यात प्रवेश केलेला आहे. या महालाच्या चारी बाजूंनी अनेक वृक्ष हे सुशोभित केलेले होते, अनेक वृक्ष हे सजवलेले होते. त्या झाडावर सुंदर असा भुंग्यांचा आवाज येत होता आणि त्या ठिकाणी मोर सुद्धा होते. काही मोर हे खरे मोर होते आणि काही मोर हे पाचुते मोर होते, परंतु तेही खऱ्या मोऱ्यासारखं वागत होते. म्हणजे त्यात काय यंत्रणा असेल बघा. त्यात पाचुते मोर होते, त्यांचे नीलमण्यांचे डोळे होते आणि ते खरे भासत होते, खरे डोलत होते आणि तेही त्या खऱ्या मोरांशी संवाद साधत होते. पण खऱ्या मोरांना सुद्धा असं वाटतं की हे मोर पाचुते नीलमणींचे नाही, ते खरेच आहेत, असे तेही संवाद साधत होते. म्हणजे त्या काळात सुद्धा यंत्रणा किती ॲडव्हान्स असेल. आपल्याला वाटतं आता हा शोध लागला, आता जनरेटर आला, आता ही खेळणी आली, ही रिमोट कंट्रोलची आहे. पण अरे भगवंताचा रिमोट कंट्रोल केवढा मोठा असेल, पण आपण भगवंताचा रिमोट कंट्रोल विसरतो आणि आपल्याला वाटतं आपल्या हातातला रिमोटच खरा आहे, टीव्हीच्या पुढचा. पण त्याही पलीकडचं काही जग आहे. आणि उद्यानानी च रम्यानी विचित्र तैर मरमुद्रुमे हा कुंज दिगमिथुणे करिये तुझा ध्रुवते हा. उद्यानानी च रम्यानी, ही उद्यानं अत्यंत रम्य, उद्यानानी च रम्यानी अत्यंत रम्य अशी उद्यानं होती. आणि ध्रुव आता तरुण झालेले आहे. त्यांनी तरुणी अवस्थेत किंवा यवन अवस्थेत त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आणि सगळा जो राज्यातला राज्यकारभार करणारी जी मंडळी आहेत, ते अमात्य आहेत, ते त्याच्याशी आदराने वागू लागलेले आहेत.
आणि सगळी प्रजा सुद्धा त्याच्या आदराने वागायला लागलेली आहे. हे एक दिवस उत्तानपादाच्या लक्षात आलेले. उत्तानपादांनी लगेच ठरवलं की आता ध्रुवाला गादीवर बसवायचं आणि उत्तानपाद स्वतः राजा असून तो सुनीती आणि काय नाव सांगितलं मग सुरुची यांना घेऊन बाहेर पडायचं त्याने ठरवलेलं आहे. आणि बाहेर पडण्याच्या आधी त्यांनी या ध्रुवाला राज्याभिषेक केलेला आहे. आणि त्यांनी या उत्तानपादाने सुरुचीला आणि सुनीतीला असं सांगितलेलं आहे की आपण सुद्धा आपल्या आत्मस्वरूपाचे चिंतन करायचं, परमानंदात राहायचं, ब्रह्मांडात राहायचं, त्या एकमेव परमेश्वराचे चिंतन करायचं. यासाठी हा राजवाडा, ही धन दौलत, हे राज्य यात आपण ध्रुवाच्या ताब्यात दिलेलं आहे. हे सगळं आपण सोडून द्यायचं आहे. आपण साधी वरकले नसून वनात निघून जायचे. अशा रीतीने सुनीती, सुरुची आणि उत्तानपाद हे राजा आणि राणी हे सगळं सोडून वानप्रस्थाश्रमाकडे गेलेले आहेत. आणि राज्य ध्रुव बघायला लागलेलं आहे. यांनी बरोबर काही घेतलेलं नाहीये की नाही माझा बँक बॅलन्स आहे का, माझी FD आहे का, नाही जरा 2 FD खिशात ठेवतो किंवा काय म्हणतात मनी ट्रान्सफर आपण करतो, काय म्हणतात त्याला, आपण ऑनलाईन ट्रान्सफर करतो, पैसे घेतो, RTGS किंवा स्मार्ट कार्ड किंवा ऑनलाईन सगळं आपण सगळ्या गोष्टी करतो किंवा ATM मध्ये ATM कार्ड आपल्याकडे असतं. त्यांनी काही बरोबर घेतलं नाही. आपल्याला सगळं लागतं बरोबर ना, ते ATM कार्ड पण पाहिजे. घेतलंच का ग, ते पाहिजे ना आपल्याला, जायचं ना पुढं, पुढं जायचंय नाही. जरा आज जरा फेरफटका मारून ते ATM कार्ड बरोबर घे, माझ्याकडचं वेगळं तुझ्याकडचं वेगळं असं त्याने काय घेतलं. त्याग करायचं, सर्वस्व त्याग करायचा. आपण सगळे मायेत अडकलेलो, म्हणजे आपण म्हणजे इन्क्लुडिंग मायसेल्फ. मग आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मग ते नाही, आपल्यानंतर मुलांना सगळं मिळणार आहे ना, मग आता कशाला द्यायचं, कारण मुलांवर विश्वास नाही आणि तुमचा जीव अडकलेला आहे मायेत. पण त्यावेळी असं काही नव्हतं बरं का. त्यावेळी लोक सज्ञान होती का अज्ञान होती मला माहित नाही. पण आता काय वकील सुद्धा काय म्हणतो, शेवटपर्यंत मुलांना काही देऊ नका, मुलं घेतील, तुम्हाला आठवून देतील. तो खरंच की नको बाबा, वितुर निर्माण होतं. मुलांबद्दल शंका निर्माण होते, सुनेबद्दल शंका निर्माण होते. खरंच सून मला सांभाळलं का नाही सांभाळलं तर मग मी माहीन, मग मी नाही देणार तिला, नको तुला सांभाळ, असं सांभाळत असतं. मग माया वाढवत राहतं. तर अशा मायातून निवृत्त व्हायचं असतं ठराविक वयात. नो अटॅचमेंट ही वृत्ती यायला पाहिजे. त्यासाठी बिचारा व्यासांनी एवढा हा ग्रंथ लिहिला आणि हा एवढा अध्याय लिहिला. तर अशा रीतीने हा चतुर्थ स्कंदामधला 9वा अध्याय आज संपुष्टात येईल. इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया चतुर्थ स्कंदे ध्रुव राज्याभिषेकम वर्णनम नाम 9मोऽध्यायः. ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. आता लगेच पालखी आहे, कारण वेळ नाही आपल्याला. आम्हाला संसारात वेळ नसतो पण मठात वेळ असतो बरं का. कारण प्रपंच परवा तू एकुलते झाला जेव्हा उठा ना काळात. आता लवकरच पालखीला सुरुवात होईल, त्यामुळं जे घराघरातून ऑनलाईन असतील त्यांनी 1-2 मिनिटं थांबायचे, कारण पालखीचा सोहळा पौर्णिमेचा आपल्या सगळ्यांना बघता यावा आणि नंतर मग आपण थांबूयात. पण 2 मिनिटं जे कोणी आपापल्या घरातून भारतात म्हणा परदेशात म्हणा ऑनलाईन हे सगळं पाहत असतील त्यांनी 2 मिनिटं थांबा, लगेच पालखीला सुरुवात होईल. दत्ता हरवाना सगळे पटापट अध्यायी घ्या, विना घ्या, माने 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 या न माने घ्या ना मग पटकन. लोक बघतायत तुम्हाला माने कधी विना घेत आहे. विजय तुझा तालभर उल्लेख केला मी, तो ऐकला नाही. उपयोग काय ऐकला नाही, तो उपयोग काय, काय ऐकलं सांग बघ. आलाय का?